नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि कशकशा आजच्या आपल्या 30व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसे की लास्ट लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणचा जो शाब्दिक एक्झाम्पलचं जे आहे ते लेक्चर चालू केलं होतं आणि आय होप ते लेक्चर तुम्ही नक्की बघितलं असेल। आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असल्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही एक्झाम्पलला तुम्हाला एक्स कन्सिडर करायचा नाही, त्याच पद्धतीने तुमचं जे प्रॅक्टिस आहे ते नक्की चालू असेल आणि रिव्हिजन देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच केली असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील ते लेक्चर बघितलं नाही, डायरेक्टली तुम्ही जर हे लेक्चर बघत असाल तर माझं एक सजेशन असेल, एक सल्ला असेल की तुम्ही ते लेक्चर जरूर बघा, कारण त्या लेक्चरवर डिपेंडंट आपण ज्या काय प्रोसेस आपण अप्लाय केल्या होत्या, ज्या काय कन्सेप्ट बघितल्या होत्या, त्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत। फक्त बदल जो असणार आहे, ज्या टाईपचे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते त्याच टाईपचे एक्झाम्पल, फक्त काय डिफिकल्ट लेवल, हाय डिफिकल्ट लेवल म्हणजे सर्वात कठीण एक्झाम्पल्स आपल्याला त्या टाईपमध्ये कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे आपण या आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। त्यामुळे डायरेक्टली हा लेक्चर जर तुम्ही बघत असाल तर थोडंसं कन्सेप्ट तुम्हाला समजायला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे ते लेक्चर बघा आणि त्यानंतर तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल। आणि आजच्या सेशन लेक्चरबद्दल सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे आणि नवीन नवीन टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळतील, त्यामुळे कुठलंही लेक्चर तुम्हाला स्किप करायचं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल तर कुठलेही एक्झाम्पल लक्षात ठेवा, आजचा जो सेशन आहे तो फास्ट फॉरवर्डमधून तर अजिबात बघायचा नाही। आणि जे विद्यार्थी असं करतात लक्षात ठेवा, तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्याही टाईपच्या एक्झाम्पलचं सोडवण्याचं जी कन्सेप्ट आहे किंवा जो शिकण्याचा जो अप्रोच आहे तो तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल, मला नाही वाटत की तुम्ही त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल जर तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये एक्झाम्पल बघत असाल तर। प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला नीट बघायचं आहे। आणि जसं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की 3 टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम्पल ते जज करायचं, एक तर रीडिंग असलं पाहिजे, टाईप ओळखता आला पाहिजे आणि त्यानंतर प्रोसिजर। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करून त्यामधलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे। सेम ज्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्या होत्या त्याच सेम अप्रोचनं तुम्हाला एक एक्झाम्पल आजचे देखील सोडवायचे आहे। पहिला एकतर व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल नीट वाचून घ्या, त्यानंतर टाईप ओळखा की कशा पद्धतीने मांडणे आणि त्यानंतर आपली फायनल प्रोसिजर अप्लाय होईल। ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा काय, एक रक्कम 44,100 रुपये XYZ यांच्यामध्ये 1/3, 1/5 आणि 1/6 प्रमाणात वाटली जाते, तर Yला मिळणारा हिस्सा Xपेक्षा किती रुपये जास्त मिळेल किंवा जास्त असेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तर बदल फक्त बघा एवढाच आहे, तर जे गुणोत्तर आपल्याला दिले ते आहे अपूर्णांकामध्ये। आणि आपण जो अपूर्णांकाचा एकत्र करण्याचा जो लेक्चर बघितलं होतं, माझ्यामध्ये 28 नंबरचं ते लेक्चर होतं, त्यामध्ये आपण या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले होते की नॉर्मल गुणोत्तर, अपूर्णांकात गुणोत्तर दिलं असेल तर त्याला साध्या गुणोत्तरामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं, लसावी पद्धत आपण वापरली होती। सेम आधी तुम्हाला ते हित करावं लागणार आहे, कारण जे गुणोत्तर अपूर्णांकात दिले डायरेक्टली आपण ह्याचं वाटप नाही करू शकत। त्यामुळे जे गुणोत्तर आहे अपूर्णांकामध्ये, पहिला टास्क जो असेल त्याला आपल्याला काय करायला लागणार आहे, एका साध्या गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करावं लागेल। आणि अपूर्णांकाचा आहे 1/3, 1/4 आणि 1/5 आणि 1/6। मग सेम लसावी जर काढला तुम्ही, लसावी तोंडी जमला पाहिजे तुम्हाला, 6×5 30 लसावी जाईल बघा। मग करतो काय रे आपण, तर ह्या 30ला ह्या खालच्या संख्येने फक्त तुम्हाला भागत जायचं आहे, म्हणजे 30/5 होईल आणि इथं होणार 30/6। आणि डायरेक्टली आपल्याला त्या तिघांचा अनुपात मिळेल, किती असणार आहे तो सिक्वेन्स जर म्हटला तर X, Y आणि Z। मग Aला किती मिळेल, Xला किती मिळेल, 3×10 30, Yला 5×6 30 आणि Zला 6×5 30। म्हणजेच काय, जे गुणोत्तरामध्ये तुम्हाला जे वाटप करायचं आहे ते गुणोत्तर किती असायला पाहिजे रे, तर 10, 6, 5 या प्रमाणामध्ये त्यांचं वाटप होईल। मग पुढं सेम टोटल रक्कम मला सांगितलेले 44,100। टोटल रकमेचा अर्थ काय म्हणतो रे आपण, तर गुणोत्तराची बेरीज करायची आहे मला। मग गुणोत्तराची बेरीज बघा, 6 आणि 5 11 झाले, 11 आणि 10 21, आणि ह्या 21ची जी काही किंमत आहे ती किती असणार आहे माझी, 44,100 रुपये। सेम एकाची किंमत आपण आधी शोधत असतो, मग एकाची किती जाणार बघा, 21 हा थोडक्यात बघा 21चा वर्गच आहे 441, म्हणजेच इथं जी रक्कम येणार आहे तिथं पण 21च येईल आणि वरचे 2 शून्य आहे असे राहते। म्हणजे एकाची जी काही व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 2100 रुपये। मग मला प्रश्न काय विचारला आहे, तर Yला मिळणारा वाटा Xपेक्षा किती रुपये जास्त आहे। मग Yला किती मिळालेत रे, तर 6 रुपये मिळालेत आणि Xला किती मिळाले तर 10 रुपये मिळालेत। सॉरी उलटं झालं इथं, प्रश्न काय पाहिजे इथं, तर Xचा वाटा Yपेक्षा किती रुपयेनं जास्त असेल, तिथं करेक्शन करा थोडंसं, कारण इथं बघा वाटपामध्ये आपल्याला सरळ दिसते की Xला जास्त रुपये मिळाले, याचा अर्थ काय असणार आहे, Xला Yपेक्षा किती रुपये जास्त मिळाले तेवढं करेक्शन करूया आपण तिथं। तर म्हणजेच काय, आणि पेक्षा कमी पेक्षा जास्त काय म्हणतो रे आपण, तर तो दोघांमधला डिफरन्स घेत असतो। मग डिफरन्स याचा अर्थ इथं डिफरन्स किती जाईल बघा, 10 आणि 6 मध्ये तर 4चा फरक आहे।
मग म्हणजेच काय, एकाला जर 2100 रुपये असेल तर मला 4ची किंमत पाहिजे, म्हणजेच काय 2100ला 4ने गुणू आपण. मग 21चा पाडा डायरेक्टली जातो बघा, 21 चोक 84 रुपये, म्हणजेच काय तर एक्सला वायपेक्षा किती रुपये जास्त मिळतील रे, 8400 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, जसे म्हटलं तुम्हाला म्हटलं एक डिफिकल्टी लेवल ज्या काय टाईपचे क्वेश्चन्स पडले जातात किंवा विचारले जातात त्यामधला हा पहिला प्रश्न आहे. काय वेगळं म्हणला तर जे गुणोत्तर आहे ते बघा अपूर्णांकात दिलेलं आहे, आपल्याला डायरेक्टली सरळ गुणोत्तर दिलेलं नाही. पहिला टास्क असेल त्याला आपण साध्यामध्ये कन्वर्ट करणं, आणि यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे लसावी तुम्हाला तोंडी काढता आला पाहिजे, आणि दुसरं कन्सेप्ट की या पद्धतीला आपण कशा पद्धतीनं गुणोत्तर एकत्र करतो हे देखील आपण सगळं ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. जे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे ते देखील काय काय कोणत्या फॉर्ममध्ये, तर अपूर्णांकातच ते देखील गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे. पहिला टास्क जो असेल तुमचा तो काय असणार आहे की ते अपूर्णांकाचं गुणोत्तर तुम्हाला नॉर्मल पद्धतीनं कन्वर्ट केलं पाहिजे. मग एक्झाम्पल बघा काय आपल्याला, तर एक निश्चित रक्कम राम, राजू आणि श्याम यांच्यामध्ये 2/3, 1/6 आणि 4/9 प्रमाणात वाटली जाते. मग एक बघा ती टोटल रक्कम दिलेली नाही आपल्याला. पुढं काय, जर श्यामला मिळणारा हिस्सा राजूपेक्षा 14,515 रुपयेने जास्त असेल तर तिघांमध्ये वाटली गेलेली एकूण रक्कम किती. म्हणजेच आपल्याला तिथं आता टोटल रक्कम विचारलेली आहे आणि आपल्याला काय एक कंपॅरिझन दिले राजू आणि श्याममधलं. मग आधी आपल्याला काय पहिला टास्क तर तो राहणार आहे, अपूर्णांकाचं आपल्याला नॉर्मलमध्ये कन्वर्जन केलं पाहिजे. ते तुम्ही स्वतः करा आधी, त्यासाठी व्हिडिओ पॉज करून ॲज ए गुणोत्तर जे आहे ते एकत्र करणं तुम्हाला जमलंच पाहिजे. लसावी पद्धतीचा वापर करायचा आहे. गुणोत्तर आहे बघा अपूर्णांकाचं 2/3, 1/6 आणि 4/9 हे आहे तिघांचं आपल्याला दिलेलं अपूर्णांकामधलं. लसावी पद्धतीचा वापर करायचा आहे. लसावी बघितला तर 9 आहे बघा, 9चा पाडा जाईल 9 चोक 36, सॉरी लय झाला, 9 दुनी 18 मिळते डायरेक्टली बघा, 9 दुनी 18, 3च्या पण पाड्यात आणि 6च्या पण पाड्यात. फक्त इथं बघा इथं अंशामध्ये पण संख्या आहे, त्यामुळे ज्या अंशातल्या संख्या आहेत त्यांनी तुम्हाला ते गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय काय होणार बघा, इथं 2 गुणिले लसावी आलाय 18/3 होणार आहे. इथं पण सेम हे डायरेक्टली होणार आहे 18/6. इथं काय होणार आहे 4 गुणिले 18/9. मग इथं बघा हे जाईल माझं 3 संग 18 आणि परत होणार 6 दुनी 12. परत हे डायरेक्टली जाईल 6 त्रिक 18, हे जाणार आहे 9 दुनी 18 आणि 4 दुनी 8. म्हणजे जे गुणोत्तर आहे बघा ते किती असणार आहे रे, तर 12 3 8. आणि ह्याचा सिक्वेन्स जो आहे तो राम, राजू आणि श्याम अशा पद्धतीनं आपल्याला जो सिक्वेन्स दिला आहे, पहिला आहे राम, दुसरा असणार आहे मध्ये राजू आणि तिसरा असणार आहे श्याम. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांचं काय करायचं आपल्याला वाटप करायचं. मग डाटा काय सांगितलं आहे मला, वाक्य काय होतं बघा, श्यामला मिळणारा हिस्सा राजूपेक्षा. मग इथं बघा श्यामला 8 रुपये मिळतात, राजूला 3 रुपये मिळतात. मग कम्पॅरिझनच दिले, म्हणजे पेक्षा मोठा आपण डिफरन्सच घेतो. म्हणजे दिलेली व्हॅल्यू मला 8 आणि 3 मधला डिफरन्स आहे. मग 8 आणि 3 मध्ये बघा 5चा फरक आहे, आणि ह्या 5ची किंमत सांगितलेली आहे किती, तर 14,515 रुपये, कारण तेवढे रुपये जास्त मिळाले. म्हणजेच ह्या 5ची किंमत असणार आहे 14,515. विचारले का मला, तर टोटल तिघांमध्ये वाटली गेलेली रक्कम. मग तिघांमध्ये वाटली गेलेली रक्कमेला काय करतो रे आपण, गुणोत्तराची बेरीज करतो. आधी एकाची काढून घेऊ आपण. मग एकाची किती जाईल बघा, तर हे 5 दुनी 10, 4 उरलं 45 झालं, 5 9 45, परत 1 राहतोय आणि परत 15 होणार आहे. आणि गडबडीमध्ये इथं 5 त्रिक 15 करशीला उत्तर चुकेल. रिझन काय, इथं 1 येतोय बघा, पण हा 1 बद्दल काय आपण भागाकारामध्ये 0 घेतो आणि मग हे 5 त्रिक 15 बनणार आहे. तुम्ही जर डायरेक्टली 293 उत्तर काढलं तर उत्तर चुकणारच आहे तुमचं, कारण अंशातली संख्या काय छेदापेक्षा लहान येते. आणि अशा वेळी आपण काय करतो रे, इथं 0 ॲड करत असतो. ठीक आहे, मग एकाची किंमत जाईल माझी 2,930 रुपये. प्रश्न आहे मला टोटल रक्कम बेरीज करा. हे 8 आणि 3 11, 11 आणि 12 किती होणार आहे रे, तर 11 आणि 12 23 होईल. म्हणजेच मला काय पाहिजे, एकूण रक्कम जर मी शब्दात लिहिला तिथं, तर आलेल्या व्हॅल्यूला म्हणजेच त्या 1ला मला किती ना रे, तर 23 गुणायला लागेल. ठीक आहे, कारण इथं टोटल रक्कम तयार किती होते, 23 रुपये तयार होते गुणोत्तराची बेरीज केली तर. मग 23 गुन्हे डायरेक्टली आपण हे आपलं फायनल आन्सर येईल. 23 त्रिक 69, 40 6 0 6, 23 90 की जण बघा हे 9 दुनी 18, 180 आणि वरचं 7 207. मग 207ला 7 हातच्याले 20, मग 23ची दुप्पट 46, 46 आणि 20 किती होतात रे, 66. म्हणजेच काय टोटल रक्कम जी आहे ती या सर्वांमध्ये जी वाटली गेली असेल ती किती असायला पाहिजे, 66,769 रुपये. ठीक आहे, जसं तुम्हाला म्हटलं की अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायचे, त्यामुळे कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाही.
कारण प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं नक्कीच आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिल्याला बघा काय केलं आपण, दिलेला अपूर्णांकाला एकत्र केल्यानंतर दिलेलं काय होतं, श्याम आणि राजूमधलं कंपॅरिझन. मग श्याम राजूमध्ये 5चा फरक आहे, डिफरन्स इक्वेट केला, एकाची काढली. प्रश्न होता टोटल रक्कम, एकूण वाटा म्हणजेच काय करतो रे आपण, गुणोत्तराची बेरीज करतो. मग त्यानुसार उत्तर काढलं आपण, हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी जज करा किंवा क्रॉस चेक करायच्या आहेत गोष्टी की आपली चूक कुठं झाली, आणि त्या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना, की त्या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. मग ज्यावेळी तुम्ही ह्या चुका अवॉइड करत जाशीला, मग एका स्टेजमध्ये तुमचं फायनल आन्सर प्रोसेसमध्ये, एक सिंगल प्रोसेसमध्ये तुमचं फायनल आन्सर ते ॲक्युरेट 100% ॲक्युरेट येण्याची शक्यता असते. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला शिकायचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून प्रश्न समजून घ्या आधी, की आपल्याला गुणोत्तर कशा पद्धतीने दिलं आहे किंवा आणि काय वेगळ्या पद्धतीने तिथं मांडणी दिलेली आहे का. जर काय वेगळं दिलं असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला काय करायचे रे, तिथं प्रोसेस जी आहे तिथं अप्लाय करायची आहे. ठीक आहे, तर आता एक्झाम्पल बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तिथं, तर वारसा हक्कानुसार 21,25,000 रुपयेची संपत्ती मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये 7/6 ॲज टू 5/3 प्रमाणात वाटली जाते, तर मुलाला मिळणारी रक्कम किती. तर आता इथं पण बघा दिलेल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये आहेत. अपूर्णांक म्हणजे काय, आणि 2च आहेत इथं, 2 अपूर्णांक आपण त्याला म्हणू शकत नाही, हे डायरेक्टली आपल्याला काय ते सॉल्व्ह करावं लागेल ते. ठीक आहे, म्हणजे टोटल जी रक्कम एक दिलेलं आपल्याला, म्हणजे गुणोत्तरातील बेरीज होणार हे कन्फर्म झालं, कारण टोटल रक्कम आहे 21,25,000 रुपये. वाटप जे करायचं आहे, मुलाचा जो वाटा आहे तो आहे माझा 7/6 आणि ॲज टू मुलगीचा जो वाटा आहे तो किती सांगितलं रे मला, तर 5/3 आहे, 5/3. इथं पण बघा हे दोन्ही अपूर्णांक जे आहेत, जे गुणोत्तर आहे ते अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये साधं कन्वर्ट केलं पाहिजे. अपूर्णांकाचं बघा आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच बघितलं होतं मागे गुणोत्तराच्या बाबतीमध्ये. गुणोत्तराचा अर्थ काय असतो, मी त्याला अपूर्णांकात पण मांडू शकतो. म्हणजेच काय, याचाच अर्थ मी ह्याला असंही लिहू शकतो, 7/6 भागिले 5/3. दोघांचा अर्थ एकच आहे. हे गुणोत्तरात दिले, ह्याला मी फक्त अपूर्णांकात कन्वर्ट केला. मग अपूर्णांकाचे भागाकाराची कन्सेप्ट आपण बघितले सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये. मग तिथं काय करतो रे आपण, भागाकाराला गुणाकारात कन्वर्ट करत असतोय. म्हणजे किती होणार बघा, हे 7/6 गुणिले हे उलटं होणार 5/3च्या 3/5. इथं भाग जाईल, 3 दुनी 6 आणि इथं भाग जात नाही, परत गुणाकार होईल. म्हणजेच किती व्हायला पाहिजे रे, 7 एके 7 आणि 5 दुनी 10. म्हणजेच काय, जो अनुपात आहे, ज्या प्रमाणामध्ये ज्यांचं वाटप झालं पाहिजे तो अनुपात किती असेल, 7:10. हे आधी तुम्हाला नीट जमलं पाहिजे की हे जे गुणोत्तर आहे ह्याला कन्वर्ट केला साध्या संख्येमध्ये. म्हणजेच मुलाचा वाटा 7 रुपये असेल आणि मुलीचा वाटा 10 रुपये असणार. आणि आपल्याला काय जसं म्हणलं टोटल रक्कम दिले, टोटल रकमेचा अर्थ काय असतो रे, तर गुणोत्तराची बेरीज. मग 10 आणि 7 17 होईल, आणि 17ची किंमत सांगितली आहे मला 21,25,000 रुपये. मग ह्यातून सेम आपल्याला एकाची किंमत शोधायची आहे. मग एकाची किंमती शोधायला 17ने ह्याला भाग घालवला पाहिजे. पहिला लागेल बघा 17 एके 17, 4 उरलं 42 झालं. मग 42ला परत 17 दुनी 34, 42मधनं 34 गेले, 8 उरलं 85 झालं, आणि 17×5 85, आणि वरचे 3 शून्य आहे असे. म्हणजेच काय, एकाची जी काय किंमत आहे ती आपली येईल 1,25,000 रुपये. प्रश्न आहे मला, मुलाला मिळणारा वाटा किती. मग मुलाला बघा किती रुपये रे, तर 7 रुपये मिळालेत. त्यामुळे मुलाचा वाटा असं लिहू शकता तिथं नोटबुकमध्ये, जेणेकरून समजावं आपल्याला की आपण उत्तर कशाचं काढले. मग मुलाचा वाटा काढण्यासाठी आलेल्या व्हॅल्यूला फक्त 7ने गुणा, तेवढंच फायनल आन्सर आहे. किती जाईल बघा, 3 शून्य आहे असे येतील, 7×5 35, कॅरी 3 जाईल, 14 आणि 3 17, 1 7 एके 7 आणि 1 8. म्हणजेच काय, मुलाच्या वाट्याला टोटल बघा 8,75,000 रुपये एवढा वाटा किंवा एवढी संपत्ती त्या मुलाला मिळेल. ठीक आहे, तर ह्या एक्झाम्पलला म्हणला तर महत्त्वाचं जर काय असेल तर हे जे काही गुणोत्तर दिले त्याला एकत्र करणं. लक्षात ठेवा, 3 अपूर्णांक असेल तर 100% लसावी पद्धत वापरू शकतोय, पण 2 असतील तर लसावीची काही गरज नाही, त्यांना फक्त तुम्हाला उलटा करावा लागेल. ठीक आहे, 7/6 आहे असं मध्ये गुणिले चिन्ह टाकायचं आणि ह्याला उलटा करायचा 5/3, कारण इथं कुठली अपूर्णांकांच्या भागाकाराची कन्सेप्ट आपण इथं अप्लाय केलेली आहे. आणि त्यानंतर ही 3 दुनी 6चा भाग जाईल, किती येईल गुणोत्तर 7×10. पुढची प्रोसेस सेम जे आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. त्यासाठी जसं व्हिडिओ पॉज करा आणि काय पद्धतीनं अप्लाय करावी लागेल किंवा कोणती कन्सेप्ट वापरावी लागेल ते विचार करून तुम्हाला एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा काय सांगितलं आपल्याला, तर 3 संख्यांची बेरीज 98 आहे
यामध्ये पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचे गुणोत्तर 2:3, तसेच दुसरी आणि तिसरी संख्या यांचं गुणोत्तर 5:8 आहे, तर तिसरी संख्या कोणती? आता इथं बघा, हे या टाईपचं एक एक्झाम्पल आपण माझ्यामध्ये लास्ट लेक्चरच्या शेवटच्या एक्झाम्पल्समध्ये बघितलं होतं की देताना जे गुणोत्तर दिले बघा ते वेगवेगळे गुणोत्तर दिले, कारण टोटल 3 संख्या आहेत पण गुणोत्तर वेगवेगळं आहे. टेबल तुम्हाला इथं करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण गुणोत्तर वेगवेगळे दिलं असेल तर आपल्याला आधी ते एकत्र करून मग आपण ती बेरीज इक्वेट करायचे. मग गुणोत्तरामध्ये पहिली आणि दुसरी संख्येचं एक गुणोत्तर आहे आणि नंतर आहे दुसरी आणि तिसरी संख्येचं. पहिल्या दुसऱ्याचं गुणोत्तर आहे बघा 2:3, दुसऱ्या संख्येचं दुसरी तिसरीचं आहे 5:8. मग असं असेल तर आपल्याला आधी पहिली दुसरी तिसरी जे एकत्र करायला लागणार आहे मग त्यांची आपण बेरीज इक्वेट करू शकतो. मग सेम दुसरं कॉमन आहे ते एका खाली एक लिहिणार मी 2-3, त्यानंतर हे येणार आहे 5:8, इथं येईल 3, इथं येणार 5. उभा गुणाकार करतो आपण 5×2 10, 5×3 15 आणि 8×3 24. म्हणजे आणि ह्याचा सिक्वेन्स काय असेल, ही असेल पहिली संख्या, ही असेल मधली दुसरी आणि ही असणार आहे तिसरी. एकत्रित गुणोत्तर या पद्धतीने येणार. मग आपल्याला 98 एक दिले बघा. 98 काय आहे, तिन्ही संख्यांची बेरीज आहे. बेरीज असेल तर गुणोत्तराची बेरीज करतो आपण. किती होणार बघा, 24 आणि 15 केला तर 35 झालं. 35 आणि 10 सॉरी 29 आणि 10 किती होणार आहे तर 49. आणि ह्या 49ची किंमत आहे 98. एकाची किती जाईल बघा, 49ची दुप्पट आहे. एकाची 2 आली. प्रश्न आहे मला तिसरी संख्या गुणोत्तरात किती रे 24 आहे. म्हणजेच फायनल आन्सर माझं काय असायला पाहिजे तर एकाची 2 आहे म्हणजे 24ची काय व्हायला पाहिजे दुप्पट करा. मग 24ची दुप्पट 48 हे आपल्याला काय असणार आहे फायनल आन्सर असेल. इथं क्लिअर आहे. फक्त वेगळं काय म्हणला तर दोन्ही गुणोत्तर सेपरेटली दिलेत, आपल्याला ते एकत्र करावे लागतील इथं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न कॉमन एक डायरेक्टली गुणोत्तर दिले बघा. फक्त वेगळं म्हणलं तर तिथं 4 संख्या आहेत म्हणजे 4 व्यक्ती आहेत. आत्तापर्यंत माझ्यामध्ये आपण 2 किंवा 3 व्यक्तींचं एक्झाम्पल बघितलं होतं. इथं 4 व्यक्ती आहेत आपल्याला, त्यामुळे वेगळं काय करायचं नाही. जशा पद्धतीने जे काय डाटा दिला आहे तो इक्वेट फक्त करायचा आहे आपल्याला. मग बघा प्रश्न काय तर एक रक्कम PQRS यांच्यामध्ये 3:4:5:6 प्रमाणात वाटली जाते. जर R ला Q पेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असतील तर सर्वांना मिळालेली एकूण रक्कम किती? म्हणजे इथं पण बघा जो प्रश्न आहे आपल्याला शेवटचा, एकूण रक्कम म्हणजे गुणोत्तराची बेरीज पाहिजे हे कन्फर्म झालं. दिले काय R ला Q पेक्षा, म्हणजेच R आणि Q मधला डिफरन्स एक दिलेला आहे. त्यामुळे मांडणी जी आहे ती सेम राहील. आपला 4 व्यक्ती PQR आणि S. अनुपात जो आहे सिक्वेन्स 3 4 5 आणि 6. प्रश्नामध्ये Q आणि R चं कम्पॅरिझन आहे. कम्पॅरिझनचा अर्थ काय असतो, डिफरन्स घेतो आपण. Q आणि R मध्ये बघू शकता 1चाच फरक आहे गुणोत्तरामध्ये. मग डायरेक्टली मला एकाचीच व्हॅल्यू मिळणार आहे आणि फरक किती जाईल 500 रुपये जास्त वाक्य वापरले, त्यामुळे एकाची जी काही किंमत आहे ती असणार आहे 500 रुपये. प्रश्न आहे मला सर्वांना वाटली गेलेली रक्कम म्हणजेच गुणोत्तरातली बेरीज करावी लागेल. बेरीज बघा, हे 6 आणि 4 10 झाले, 10 आणि हे 8 18 झालं. म्हणजेच एकाला 500 असेल तर एकूण वाटा म्हणू शकताय तुम्ही त्याला. एकूण वाटा जो आहे तो किती आला तरी बेरीज आपली 10 आणि 8 18 म्हणजे 18 गुणिले 500 होणार. मग आपल्याला डायरेक्टली होईल बघा 18×5 90 आणि वरचे 2 शून्य. म्हणजेच काय टोटल रक्कम जी काय वाटली जाईल त्या चौघांमध्ये ती किती असायला पाहिजे रे तर 9,000 रुपये हे माझं काय राहील फायनल आन्सर राहील ह्या ठिकाणी. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते देखील बघा इथं आता अपूर्णांकाच्या बाबतीत दिलं आहे आणि नुसतं अपूर्णांकात नाही येते, ती कशात आहे तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. आणि त्यामुळे इथं पहिला महत्त्वाचा जो टास्क असणार आहे ते तुमचं काय काम असणार आहे की त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला तुम्हाला आधी साध्या पद्धतीनं अपूर्णांकात साधं जे नैसर्गिक संख्येत जे कन्व्हर्जन आहे ते तुम्हाला इथं करावं लागेल. त्यामुळे आधी व्हिडिओ पॉज करून ते कन्व्हर्जन तुम्ही आधी करा. पहिलं काम असणार आहे त्यांना अपूर्णांकात आणा आणि परत लसावी पद्धतीचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे. मग एक्झाम्पल काय बघा तर 8,505 रुपये PQR यांच्यामध्ये 1.1/3 1.3/4 आणि 2.1/6 प्रमाणात वाटले जाते. तर P आणि R यांच्या हिस्स्यामधील अंतर किती? म्हणजे इथं आपल्याला P आणि R मधला डिफरन्स तर शोधायचा आहे, पण महत्त्वाचं जे काम जसं म्हटलं तुम्हाला की कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. पहिला तर ते ज्या काय व्हॅल्यू आहेत ते आहे अशा नोट करू आपण. पहिली व्हॅल्यू आहे बघा 1.1/3 1.3/4 आणि शेवटची व्हॅल्यू आहे 2.1/6. म्हणजेच काय ह्या व्हॅल्यूना आपल्याला आधी कन्वर्ट करायचं आहे अपूर्णांकामध्ये आणि त्यानंतर लसावी पद्धत वापरायला लागेल. ह्याचा अपूर्णांकात किती होणार बघा 3 1 3 आणि 1 4/3
ह्याचं होईल 4 आणि 3 7/4 आणि ह्याचं होणार 7 2 12 आणि 1 13/6. मग लसावी घ्यायचं छेदामधला, छेदात सगळा मोठा 6 आहे, 6चा पाडा बघा 6 चौक 24 पर्यंत जाईल, 3 आणि 4च्या पाड्यात पण 24 आहे, म्हणजेच काय 24 अंशात ते टाकणार आपण आणि आपल्याला प्रत्येकाला 3-3 भागायचं. इथं होणार परत 7 × 24/4, इथं पण सेम 13 × 24/6. मग भागालो पहिला इथं जाईल बघा 3 8 24, इथं जाईल 4 6 24, इथं जाणार 6 चौक 24. गुणाकार करू अंशाचा 8 चौक 32, इथं 6 7 42, त्यानंतर आणि 13 चौक 52, म्हणजे आणि सिक्वेन्स असेल तुमचा PQR. किती आलं ते 32 42 आणि 52. मग इथं बघा जो आपण जो म्हणतो अपूर्णांकाचा जो नियम आहे काय रे, ह्यांना भाग पण मी घालू शकतो कारण भाग जातोय ना प्रत्येकाला, त्यामुळे भाग घालू आणि ते फायनल गुणोत्तर घेऊ जेणेकरून पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपलं सोपं होईल. तर बघा तिघांना 2-2 भाग जाईल, निम्म होईल. मग 32च्या निम्मा 16, 42च्या निम्म 21 आणि 52च्या निम्म किती होतं रे 26. म्हणजे जे गुणोत्तर आहे तुमचं जे शेवटचं ते किती असायला पाहिजे 16 21 आणि 26. आणि ह्याचा जो सिक्वेन्स असणार आहे माझा तो काय असला पाहिजे रे तर PQR. मग मला टोटल रक्कम एक दिली होती, टोटल रक्कम किती आहे बघा रे तर 8505 रुपये. टोटल रक्कम जर 8505 असेल तर मी गुणोत्तराची बेरीज करतो. मग गुणोत्तराची जर मी बेरीज केली किती जाईल बघा तर हे झालं 27 26 आणि 21. 47ला 6 दिलं किती होणार 53 आणि 10 63 होईल. म्हणजेच काय ह्या 63ची जी काही किंमत आहे ती असेल माझी 8505 रुपये. ठीक आहे, नेहमीचा टास्क असणार आहे मला एकाची शोधायची आधी. आता 63 आहे म्हणल्यानंतर 63ला आपण डायरेक्टली भाग घालू. 63 तिथं दुसऱ्या कोणी भाग घालवायची गरज नाही कारण लहान संख्या होतील बघा. 63 1 63, 85मधनं जर 63 मी वजा केले तर किती राहील बघा 22 राहते ते. आणि 22ला पुढचा 1 0 घेतला तर 220 होईल. मग 63नं जर मी 4चा भाग लावला 6 चौक 24 होईल, नाही लागणार 3चा लावा आपण. मग 63शी तिप्पट करा, 180 आणि वरचं 189 होईल. किती होते 63 त्रिक 189. मग 189 जर मी वजा केलं तर 89ला हे 20 आणि इथलं 11 म्हणजे किती राहते रे तर 41 राहते. किती राहते 41. आणि 41ला हे शेवटचं जर 5 घेतला तर किती होणार आहे 415. ठीक आहे, सॉरी इथं 11च राहते 31 राहील 31 कारण 89ला 11 दिलं 200 झालं आणि ते वरचं 20 315. मग 63नं जर 315 लावायचा झाला तर 63नं बघा पुढचा भाग लावलेला आपण 63 त्रिक 189 आणि 315 राहिला आणि 63 5 लागेल. 63 5 किती बसते रे 315 झालं. मग एकाची व्हॅल्यू मला 135 मिळाली. प्रश्न काय आहे मला तर P आणि R यांच्यामधला हिस्सा. मग हा P आणि इथं R आहे. मग 16 आणि 26 मध्ये बघू शकताय 10चा डिफरन्स आहे, म्हणजेच अंतर म्हणू शकते डायरेक्टली अंतर बरोबर. मग एकाची 135 असेल तर 16 आणि 26 मध्ये 10चा डिफरन्स आहे. मग डायरेक्टली काय करू आपण ह्याच्यावर फक्त 1 0 वाढेल, म्हणजेच किती आन्सर असेल माझं तर 1350 रुपये हे आपलं काय राहील इथं फायनल आन्सर राहणार आहे. ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा इश्यू लक्ष ठेवा. जेवढं कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत असेल अशाच विद्यार्थी लक्ष ठेवा हे काय करू शकतात फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. आणि ह्याला मूळ बेस जो आहे तो तुमचा पाड्याचाच आहे, बेसिक कॅल्क्युलेशनचाच तुमचा इथं इश्यू येऊ शकतो, बाकी कुठला नाही आहे. कन्सेप्ट तर सेम राहणार आहे, अपूर्णांकाचं रूपांतर कन्वर्जन करणं ते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जमलंही असेल. पण महत्त्वाचं जे असणार आहे हे फायनल आन्सर, जे इथपर्यंत तेच विद्यार्थी येऊ शकतात ज्यांचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे, पाढे चांगल्या पद्धतीने पाठ आहेत आणि जे स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करतात. नाहीतर जे फक्त वरवरचं जे विद्यार्थी अभ्यास करत असेल लक्षात ठेवा इथपर्यंत येणं तुमच्यासाठी फार अवघड आहे. एक तर तुम्ही कन्वर्जन करू शकता, मग पुढं काय करायचं तिथं ब्लँक होऊ शकता तुम्ही. त्यामुळे ज्या काही गोष्टी जे म्हणतोय ज्यावेळी मी लेक्चरमध्ये सुरुवातीला सांगितल्या होत्या त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या प्रॉपर क्लिअर असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. त्याच पद्धतीने जसं आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल सोडवत आलो त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. काय आपल्याला एक्झाम्पल बघा तर A आणि B यांच्याजवळ एकूण 4655 रुपये आहेत. जर Aचा 4/15 भाग हा Bच्या 2/5 भागा एवढा असेल तर Bचा वाटा किती. म्हणजेच आपल्याला ते बघा टोटल रक्कम एक दिलेली आहे आणि A आणि B यांच्याजवळ जे काय रक्कम आहे त्यांचा काहीतरी एक भाग जो आहे तो समान सांगितलेला आहे.
म्हणजेच काय, जे काय आपल्याला पहिले डाटा दिलाय त्याच्यावरून बघा इथं गुणोत्तर आधी एकत्र करावं लागेल, कारण डायरेक्टली गुणोत्तर दिलेलं नाही. काय आहे आपल्याला, एचा 4/15 भाग आहे. म्हणजेच काय लिहू शकतो रे मी त्याला, मी 4a/15. कारण अशा वेळी आपण काय, एला जर गुणलं आपण त्या अपूर्णांकानं तर अंशाचा गुणाकार हा नेहमी ए सोबत होत असतोय. त्याच पद्धतीनं हा भाग कशाच्या बरोबर सांगितलंय तर बीचा कितवा भाग आहे तर 2/5 भाग आहे. म्हणजेच त्याला मी काय लिहू शकतोय तर 2b/5. ठीक आहे, मग असं इक्वेशन तर तयार होईल आपलं. मग ह्याच्यातून आपल्याला काय a/b पाहिजे, कारण a/b डायरेक्टली गुणोत्तर मिळू शकत नाही, आपल्याला a/b मिळेल. आणि a/bचा अर्थ काय रे, अपूर्णांकात पण मी लिहू शकतो डायरेक्टली. मग त्यासाठी काय होईल बघा, हे गुणाकारातले जे b आहे उजवीकडच्या बाजूचं ते मला डावीकडे आणलं पाहिजे. हे काय होणार आहे, a/b होईल. मग त्याच पद्धतीनं हे 4/15 तिकडे शिफ्ट केलं पाहिजे. काय काय होणार तर 2/5 आहे असा, हे 15 अंशामध्ये जाईल आणि हे जे 4 आहे ते छेदामध्ये येणार आहे. मग त्यानंतर बघा a/b बरोबर काय मिळेल आपल्याला तर भागालू, हे पहिला जाईल बघा 5×3=15 आणि हे जाईल 2×4. म्हणजेच किती होणार आहे 3/2. आणि ह्या 3/2लाच मी काय लिहू शकतो डायरेक्टली 3/2. म्हणजेच काय तर एचा वाटा 3 रुपये असेल आणि बीचा वाटा 2 रुपये असणार आहे. मग सुरुवातीची व्हॅल्यू एक माझ्याकडे होती 4,655. हे काय होतं रे आपलं तर टोटल व्हॅल्यू होती. टोटल किमतीला काय करतो आपण, गुणोत्तराची बेरीज. पुढची प्रोसेस सेम राहील, म्हणजे 3 आणि 2 5 आणि ह्या 5ची जी काही किंमत आहे ती किती असेल रे 4,655. एकाची काढून घेतो आपण आधी, त्या पद्धतीनं 5×9 = 45, 1 उरला 15 झाले, 5×3=15 आणि 5×1=5. म्हणजे एकाची जी काय व्हॅल्यू आहे ती 931 आहे. प्रश्न आपल्याला बीचा वाटा, बीचा वाटा किती आहे तर 2 रुपये आहे. म्हणजेच काय तर बी बरोबर गुणिले 2चा अर्थ काय होणार आहे तर दुप्पट करू आपण, एकाची 2, 3ची 6 आणि 9ची 18. म्हणजेच काय बी कडं जे किंवा बी कडं असणारा जो काय वाटा असणार आहे तो किती रुपये असायला पाहिजे तर 1862 रुपये हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये तिथं पण तुम्हाला कंपॅरिझन सांगितलेलं आहे. सेम तुम्हाला जसं नेहमी म्हणतोय मी, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त इथं बघा जे कॅल्क्युलेशन जे दिलं आहे ते 3 व्यक्ती आहेत. इथं 2 व्यक्ती दिले नाहीत आपल्याला, 3 व्यक्ती आहेत. प्रश्न काय बघा तर 11,550 रुपये XYZ यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले गेले की एक्सला वायच्या 4/5 भाग, वायला झेडचा 2/3 भाग मिळाला तर झेडला एक्सपेक्षा किती रुपये जास्त मिळाले. म्हणजेच इथं बघा सुरुवातीला जे गुणोत्तर जसं तुम्हाला म्हटलं XY आणि YZ यांचं गुणोत्तर मिळेल आणि त्यानंतर ते तुम्हाला एकत्र पण करावं लागणार आहे. म्हणजेच 2 ते 3 स्टेप्समध्ये आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे. जसं हे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल्स जे आहेत बघा ते अशा पद्धतीने विचारले जातात. पहिलं जे वाक्य होतं बघा काय, एक्सला वायच्या 4/5 भाग. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण तर एक्सला वायचा 4/5 भाग एवढा मिळालेला आहे. म्हणजेच कसं लिहू शकता ते एक्स बरोबर 4y/5 या पद्धतीने मांडणे होणार आहे. जसं आपण म्हणलं काय एक्स आणि वायचं गुणोत्तर पाहिजे मला, काय होईल रे गुणाकारातलं वाय इकडं शिफ्ट करा, इकडं काय 4/5च राहील डायरेक्टली काय लिहितो मी याला 4/5. याच पद्धतीनं वाय आणि झेडचं गुणोत्तर मला एकत्र मिळू शकेल. वाक्य काय होतं ते वायला झेडचा 2/3 भाग मिळाला आहे. म्हणजेच काय लिहू आपण होईल इक्वेशन वाय बरोबर 2z/3. मग यामधनं आपल्याला काय मिळेल रे y/z मिळेल. म्हणजेच y/z हे दोघं आहे अशीच राहतील, चेंज नाही होणार. याचाच अर्थ काय होणार हा 2 असते. मग इथं बघा 2 गुणोत्तर मिळाली मला, x/y आणि y/z. मग एक्सची किंमत 4, वायची 5, इथं पण वायची 2, झेडची 3. मग असं असेल तर आपण गुणोत्तर एकत्र करून घ्यावं लागतील. बघा सगळ्यात पहिले सेकंड लेक्चर जे आपण बघितलं होतं गुणोत्तर प्रमाणचं टेबल तुम्हाला इथं करावं लागणार आहे. कसा होईल बघा, समान व्हॅल्यू आपण एका खाली एक लिहितो. म्हणजे एक्सची किंमत 4 आहे, वायची किंमत 5 आहे, इथं वायची किंमत 2, इथं 3. आडव्या रेषेतला शेजारचा नंबर इथं 5 येणार, इथं 2 येणार. सिक्वेन्स काय असेल ह्याचा तर एक्स, वाय आणि झेड. उभ्या पद्धतीने गुणाकार करतो. काय काय होईल बघा 4 2 8, 5 2 10 आणि इथं होणार आहे किती रे तर 5 3 15. म्हणजे त्यांचं जे एकत्रित गुणोत्तर आहे ते किती बनेल 8 10 15. मग पुढं काय सेम टोटल व्हॅल्यू एक दिली मला. टोटल व्हॅल्यू किती होती तर 11,550 रुपये. मग 11,550 जर हे टोटल व्हॅल्यू असेल तर आपण काय रे गुणोत्तराची बेरीज करतो. मग 15 आणि 8 किती, 15 आणि 10 25 आणि 8 33 होईल बघा. मग ह्या 33ची जी काही किंमत आहे ती आहे मला किती 11,550 रुपये. मग सेम आपण काय काढून घेतो आधी एकाची व्हॅल्यू काढून घेऊया. किती लागेल बघा
33 5 जर केला आपण तर 5 त्रिक 15 150 नाही जास्त होईल ते 33ची चौपट करू मग 33ची दुप्पट 66 आणि 66ची दुप्पट जर केली आपण तर नाही ती पण जास्त जाईल त्यापेक्षा आपल्याला 33 त्रिकचा भाग लागेल बघा इथे 3 त्रिक 9 90 आणि 3 त्रिक 12 102 होणार आहे ते 102 म्हणल्यानंतर इथं बाकी किती राहील रे तर 115 मधनं 102 गेले 13 उरले बरोबर किती होणार आहे 13चं झालं परत ते 135 मग 135ला आपण 5चा तर नाही लावू शकत थांबा त्यापेक्षा आपण भागाकार करूया 33चा पाडा थोडा कॉम्प्लिकेटेड जाईल एकाची आपल्याला पाहिजे काय करणार आहे आपण आलेल्या किमतीला 33 भागायचं ठीक आहे म्हणजे काय काय होणार आहे बघा इथं तर 11 आधी आपण भागवल्या 11 त्रिक 33 इथे येणार आहे परत 11 1 11 5 होईल 5चा 0 आणि 11 5 55 ठीक आहे 1050ला परत 3 भाग घालव्या ती येणार आपली कशाची एकाची व्हॅल्यू येईल इथं मग एकाची काढण्यासाठी बघा 3 त्रिक 9 1 उरला आणि 3 5 15 किती होईल रे ते 350 ही आपली एकाची व्हॅल्यू येईल मग प्रश्न काय आपल्याला विचारलेला तर झेडला एक्सपेक्षा किती रुपये जास्त मिळाले मग गुणोत्तरामध्ये बघा झेडला किती मिळालेत रे 15 रुपये मिळालेत एक्सला मिळालेत 8 पेक्षा जास्त पेक्षा कमीचा अर्थ डिफरन्स घेतो आपण म्हणजेच झेडला बघा गुणोत्तरामध्ये 8 आणि 15 म्हणजे 7 रुपये जास्त मिळाले मग एकाची व्हॅल्यू जर 350 असेल तर आपल्याला काय पाहिजे एक्स आणि झेड मधला फरक जो की किती 7चा फरक पडलेला आहे म्हणजे आलेल्या आन्सरला गुणिले 7 करू आपण कारण आपल्याला काय दोघांमधला डिफरन्स पाहिजे किमती काढून वजाबाकी करण्याची काहीही गरज नाही आपल्याला इथं डायरेक्टली गुणिले 7 करूया 7 0 0 7 5 35 कॅरी 3 जाणार 7 त्रिक 21 आणि 3 24 म्हणजेच काय तर झेड या व्यक्तीला त्या एक्सपेक्षा टोटल बघा 2450 रुपये काय मिळणार आहे तरी जास्त मिळायला पाहिजेत इथं बघा जसं आपण मागं पण या पद्धतीचे एक्झाम्पल केलेत आपण डायरेक्टली तुम्ही झेडची किंमत एक्सची किंमत काढायची गरज नाही आपल्याला प्रश्न काय आहे त्या दोघांमधला डिफरन्स पाहिजे आणि तो डिफरन्स 7चा आहे डायरेक्टली 7ची किंमत शोधायची किमती काढून परत वजाबाकी करण्याची आपल्याला काहीही इथं गरज नाही ठीक आहे चलो पुढे जाऊ पुढचा जो प्रश्न आहे बघा तो थोडासा वेगळ्या टाईपचा आहे ह्याच्यामध्ये आपण जेवढे आपल्याला टाईप कव्हर करता येतील तेवढे सर्व टाईप आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आधी प्रश्न नीट वाचून घ्या जो डाटा दिलाय तो समजणं फार गरजेचं आहे आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचं आहे ते गुणोत्तर शोधायचं असतं मग आता इथं प्रश्न काय आपल्याला तर 1180 रुपये ए बी सी यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले की एच्या हिस्स्याची 6 पट एच्या हिस्स्याची दुप्पट बीच्या हिस्स्याची 5 पट आणि सीच्या हिस्स्याची 7 पट समान आहे तर एचा हिस्सा किती मग आता इथं बघा जे इक्वेशन दिले ते त्यांच्या हिस्स्याच्या पटीत सांगितलेलं आहे म्हणजेच एचा जो काय हिस्सा त्याला मिळणार आहे त्याच्या हिस्स्याची दुप्पट आपल्याला करायचे आहे मग इक्वेशन जे तयार करण्यासाठी आपण काय म्हणूया बघा त्या तिघांना जे तिघं आहेत ए बी आणि सी यांना तेवढ्याच रकमेत आपण वाटप करायचं आहे म्हणजेच एला ए रुपयेच द्यायचे बीला 20 रुपये द्यायचे आणि सीला 30 रुपये द्यायचे मग एला जेवढे रुपये मिळतात त्याच्या हिस्स्याची दुप्पट करायची आपल्याला म्हणजेच काय इथं बघा एची दुप्पट जर मी केली तर काय मिळणार ती 2A होईल आणि बीच्या हिस्स्याची किती रे तर 5 पट करायचे मग बीला आपण बी रुपये मांडलेले 5 पट जर मी केली तर 5B होणार आहे आणि सीला जेवढे रुपये मिळाले त्याच्या हिस्स्याची 7 पट करायचे 7 पट म्हणजे काय होणार सीची 7C होईल ते 7 पट जर मी केली तर आणि या तिन्ही व्हॅल्यू काय सांगितले आपल्याला समान आहेत म्हणजे 2A बरोबर 5B बरोबर 7C असे इक्वेशन मिळेल मग आपण गुणोत्तर एकत्र करत असताना आपण लसावी पद्धत बघितली होती बघा त्या लसावी पद्धतीचा वापर तुम्हाला इथं करावा लागेल हे गुणोत्तर एकत्र करत असताना मग लसावी काय तोंडी काढू आपण 7 5 35 आणि 35ची दुप्पट जर केली मी तर ते किती मिळेल 70 हा आपला लसावी इथं आपल्याला घ्यावा लागेल ठीक आहे आणि मग काय ABCचं गुणोत्तर पाहिजे असेल तर काय करतो आपण आलेल्या लसावीला ह्या प्रत्येक संख्येनं फक्त तुम्हाला भागत जायचं आहे मग 70च्या निम्मा जर मी केला तर बघा 35 मिळेल इथं होणार आहे 5 न भाग घालवला तर 14 पंचे 70 आणि इथं 7 10 70 म्हणजे ज्याचा अर्थ काय तर इथं बघा सगळ्यांची जी काही जे गुणोत्तर आहे ए बी आणि सी यांच्या जे काही रक्कम आपल्याला वाटायचे आहेत त्या गुणोत्तर काय असेल पाहिजे 35 14 10 ठीक आहे हे गुणोत्तर आलं माझं मग आपल्याला टोटल रक्कम दिलेली आहे किती आहे बघा ती 1180 रुपये होती ठीक आहे टोटल रक्कम किती सांगितलेली 1180 रुपये मग टोटल रक्कम असेल आपण गुणोत्तराची बेरीज करतो किती होणार बघा 35 आणि 14 49 आणि 10 59 आणि ह्या 59ची जी काही किंमत आहे ती असणार आहे माझी 1180 एकाची काढून घेऊ आपण
हे डायरेक्टली दिसते बघा 59ची दुप्पट आहे, एकाची झाली 20. प्रश्न काय होता तर एचा हिस्सा किती, मग एला बघा किती रुपये मिळाले तर 35 रुपये मिळालेत. एकाची व्हॅल्यू जर 20 असेल तर एचा जो काय वाटा आहे आलेल्या व्हॅल्यूला किती रे तर 35ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. मग 35 जुनी किती होणार आहे तर 700 रुपये एवढा वाटा तो कोणाचा असणार आहे, ए या व्यक्तीचा जो असणार आहे वाटा तो किती असेल, आपलं फायनल आन्सर 700 रुपये असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे, सेम इक्वेशन तुम्हाला तिथं तयार करायला लागणार आहे. आणि आपण ट्राय करणार आहोत की प्रत्येक जेवढे काय आपल्याला टाईप आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये, प्रत्येक टॉपिकचे किंवा प्रत्येक टाईपचे ॲटलिस्ट 1-2 एक्झाम्पल जर आपण बघायचे, जास्तीत जास्त एक्झाम्पल घेतले लक्ष ठेवा तर टाईप आपल्याला कंप्लीट कवर होणार आहे. त्यामुळे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे की जास्तीत जास्त टाईप आपण कवर करण्याचा प्रयत्न करायचा इथं. तर इथं पण बघा सेम मांडणी करायची तुम्हाला. इक्वेशन आहे, एक्झाम्पल काय आहे तर 98,700 रुपये XYZ यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले की एक्सच्या हिस्स्याची तिप्पट, वायच्या हिस्स्याची 5 पट आणि झेडच्या हिस्स्याची 4 पट समान आहे, तर एक्स आणि झेड यांचा एकत्रित हिस्सा किती. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं सेम एक्झाम्पल, इक्वेशन आधी तुम्हाला तयार करावं लागेल प्रत्येकाच्या हिस्स्याची जेवढी पट दिल्या ते, आणि त्यानंतर लसावी पद्धतीचा वापरून आपल्याला गुणोत्तर एकत्र करायचं. ठीक आहे, मग टोटल रक्कम तर आहे 98,700. मग इक्वेशन आधी आपण तयार करू. काय होतं बघा, पहिला एक्सच्या हिस्स्याची तिप्पट, 5 पट आणि 4 पट 3 व्यक्ती आपल्या आहे अशा राहणार आहे त्या एक्स, वाय आणि झेड. एक्सची तिप्पट 3x होणार आहे, वायची 5 पट 5y होईल आणि झेडची 4 पट किती होणार आहे तर 4z होईल. मग असं असेल आणि काय तिघांच्या ज्या काही किमती आहेत त्यास काय आहे तर सगळ्या समान आहेत. मग जर तिघांच्या व्हॅल्यू समान असतील तर पुढं सेम लसावी पद्धत घेऊन आपण गुणोत्तर एकत्र करू. लसावी बघा हे 5 चौक 20 होणार आहे आणि 20 त्रिक 60, म्हणजे लसावी परत इथं आपल्याला किती घ्यावं लागेल 60 हा लसावी येणार आहे. मग जर गुणोत्तर पाहिजे असेल तर सेम व्हॅल्यू किंवा सेम प्रोसेस अप्लाय करूया. काय आलेल्या लसावीला प्रत्येकानं भागायचं आहे. 60ला 3 भागलं तर 20 झाले, 60ला 5 भागलं 12 झाले आणि 60ला 4 भागला तर 15 झाले. म्हणजे जे गुणोत्तर आहे, ज्या गुणोत्तरामध्ये आपल्याला त्यांचं वाटप करायचं आहे रुपयांचं, ते किती असेल रे तर 20, 12, 15. पुढची प्रोसेस सेम, काही वेगळं करायचं नाही. टोटल किंमत मला सांगितली होती 98,700 रुपये. टोटल रक्कम असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज 15 आणि 12 किती झाली बघा 27. 27 आणि 20 किती होणार आहे 47 आणि ह्या 47ची किंमत आहे मला 98,700. एकाची किती जाईल बघा 97 भागालो आपण, 97ची जर दुप्पट केली ह्याला तर 94 होते. 94 म्हटल्यानंतर 4 उरलेलं परत 47 आणि 47 एके 47, म्हणजे एकाची जी काय किंमत आहे ती माझी 2100 रुपये येणार आहे. प्रश्न काय मला तर एक्स आणि झेड यांचा एकत्रित हिस्सा. मग एक्सला किती मिळाले बघा 20 रुपये मिळतात आणि झेडला किती मिळतात 15 रुपये मिळतात. एकत्रित म्हणजेच काय मला काढायचं आहे तिथं एक्स प्लस झेड पाहिजे. मग एक्स प्लस झेड केला तर 20 आणि 15 किती होते रे 35 होते आणि एकाची माझी व्हॅल्यू 2100 आहे. 2100ला फक्त आपण 35 न गुण्या किती जाईल बघा, हे 2 0 ॲज इट इज येणार आहेत. 35 एके 35 कॅरी 3 जाईल, 35ची दुप्पट केली तर 70, 70 आणि 3 73. म्हणजेच काय तर एक्स आणि झेड या दोघांना जो काय एकत्रित वाटा मिळाला असणार आहे तो किती रुपये असेल माझा तर 73,500 रुपये हे आपला असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर इथं बघा एक्सचा जसं तुम्हाला म्हणलं सुरुवातीपासून आपण किंवा जेवढे एक्झाम्पल आपण बघणार आहोत या गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला कुठेही एक्सची गरज कधीही पडणार नाही. फक्त तुमचा अप्रोच त्या पद्धतीनं पाहिजे आणि तुमचा काय म्हणतात दृष्टिकोन जो आहे तुमचा तो ॲडव्हान्स पद्धती शिकण्यास पाठीमागच पाहिजे. लक्षात ठेवा, हेच एक्झाम्पल जर तुम्ही एक्सनं सोडवत असेल तर एखाद्या एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा की एक्सनं कशा पद्धतीनं आपण सॉल्व करू शकतो, किंवा जर सोडवण्याचा प्रयत्न जरी केला तर बघा कॅल्क्युलेशन खूप मोठं होतं तिथं. त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही करत असेल, स्मार्ट मेथडचा वापर करत असाल तर बऱ्यापैकी एक्झाम्पल्स आपल्याला तोंडी आपण सॉल्व नक्की करू शकतोय. फक्त तुमचं प्रॅक्टिस तशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल आहे बघा ते वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. जसं तुम्हाला म्हटलं ॲटलिस्ट 2-2 एक्झाम्पल आपण प्रत्येक टाईपची बघायचे आहेतच आणि त्या पद्धतीचा हा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय आपल्याला सांगितलं बघा तिथं तर 4,360 रुपये ABCD यांच्यामध्ये 3, 4, 5, 8 प्रमाणात वाटण्याऐवजी चुकून 1/3, 1/4, 1/5 आणि 1/8 प्रमाणात वाटली जाते. त्यामुळे बीला होणारा फायदा किती.
म्हणजे तिथं बघा गुणोत्तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला दिले, एकदा अपूर्णांकात पण आहे आणि एका ह्याच्यामध्ये आपल्या साध्या नैसर्गिक संख्यांच्या बाबतीमध्ये पण आहे. पण प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, तो प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे. काय बघा, तर सुरुवातीला जे काही टोटल रक्कम आहे 4,360 रुपये ही कोणत्या प्रमाणात वाटायची होती आपल्याला, तर 3, 4, 5, 8 या प्रमाणात वाटायची होती, बरोबर. पण चुकून काय झालं, त्या प्रमाणात वाटण्याऐवजी आपण 1/3 म्हणजे त्यांना अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला गुणोत्तर दिले त्या प्रमाणामध्ये वाटली गेली. याचा असं झाल्यामुळे त्या बीला किती रुपये एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे त्याला फायदा किती झाला ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. म्हणजेच जसं की बघा, सुरुवातीला त्याला काहीतरी कमी रुपये मिळायला पाहिजे होते, तर आणि डायरेक्टली नंतर काय असणार आहे, कमी किंवा जास्त रुपये मिळाले असतील, आणि ह्या सगळ्या व्यवहारामध्ये किती रुपये एक्स्ट्रा गेले हा त्याचा आपल्याला प्रश्न विचारलेला गेला आहे. ठीक आहे. मग जसं की बघा, आता काय आपल्याला जसं तुम्हाला म्हटलं, सुरुवातीला जे अनुपात दिला आहे त्या अनुपातामध्ये किती रुपये मिळाले असते हे आधी आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच टोटल जे सुरुवातीचं जे गुणोत्तर होतं बघा, 3, 4, 5 आणि 8, सिक्वेन्स काय होता माझा, AB आणि CD. ठीक आहे. टोटल रक्कम होती किती, 4,360 रुपये. मग टोटल रक्कम असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करतो, हे तर काही चेंज होणार नाही. किती होते बघा, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17 आणि 3 20, आणि ह्या 20ची जी काही किंमत होती ती होती मला सांगितल्या 4,360. एकाची किती जाणार आहे बघा, तर ह्या शून्याला शून्य कट होईल आणि ह्याच्या निम्म करू, 2 2 4 आणि 36च्या निम्मा 18, म्हणजे एकाची व्हॅल्यू आली माझी 218. हिथं आता आपल्याला बीवर फोकस ठेवूया, कारण बीचे प्रश्न आहे आपल्याला. मग बीला किती मिळाला असणार आहे वाटा, बीचा वाटा बरोबर, बी आहे बघा गुणोत्तरात 4, मग 218ची आपल्याला 4 पट करायचं. मग 200ची जर चौपट केली 800 आणि हे 18 चौक 72. म्हणजेच इथं बघा, सुरुवातीला या पद्धतीने जर वाटप केलं आपण 3, 4, 5, 8 या प्रमाणात केलं तर त्याला 872 रुपये मिळायला पाहिजे होते. आणि आता किती मिळतात बघा, झाले काय, अशा ऐवजी त्याला आता आपण अपूर्णांकात वाटप केले. मग अपूर्णांकामध्ये काय काय झाले, तर जो एक गुणोत्तर आहे 1/3, 1/4, 1/5 आणि 1/8 अशा पद्धतीनं वाटप झालेलं आहे. मग आपण सेम इथं काय अपूर्णांकात आहे, ह्याला आधी आपल्याला लसाईचा वापर करून साध्या नैसर्गिक संख्येत आणलं पाहिजे. मग त्यासाठी सेम छेदातल्या संख्येचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, लसावी घ्यायचा आहे. आता इथं थोडंसं बघा, लसावी कॅल्क्युलेशनला थोडासा वेळ जाऊ शकतो. जर अशा पद्धतीने जमत नसेल पाड्याच्या पद्धतीनं, कारण संख्या जास्त आहेत मान्य आपल्याला, तर तुम्ही टेबल नक्की करू शकताय. फक्त महत्त्वाचा आहे तो लसावी आहे. मग डायरेक्टली आपण करू, इथं 8×5 = 40 होते बघा, 40ला खरं 3 भाग जात नाही आहे. मग 40ची डायरेक्टली तिप्पट करा, 40ची तिप्पट जर केली तर तुम्हाला 120 मिळतं इथं. म्हणजे याचा अर्थ काय, की जो लसावी आहे माझा तो 120 आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जमत नाही त्यांनी टेबल करा, काही हरकत नाही, पण उत्तर येणं गरजेचं आहे. मग आलेल्या लसावीला प्रत्येकानं भागू आपण. 120ला 3 भागला 40 झाले, 120ला 4 भागला 30 झालं, 120ला 5 भागलं तर बघा किती होणार आहे, तर 24 5 20 आणि 8 भागला तर 15 8 20. सिक्वेन्स सेम राहील माझा ह्याचा, ABC आणि D. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तर वाटप झालंय बघा, काय ABCD यांना या पद्धतीने आता वाटप मिळणार आहे, काय 40 30 24 आणि 15. पुढची प्रोसेस सेम, टोटल रक्कम पाहिजे आपल्याला, तर बेरीज करणार आपण. हे झालं 70, हे झालं 70ला 24 दिलं 94, 94ला 5 द्या 99 झालं ते, आणि 99ला जर ते वरचं 10 दिलं 109, आणि ह्या 109ची जी काय किंमत आहे बघा ती आहे माझी 4,360 रुपये. पुढची प्रोसेस सेम, एकाची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. हे डायरेक्टली दिसते बघा चौपट आहे, 100ची 400 आणि 9ची 36, म्हणजे एकाची मिळेल तुम्हाला किती रे, 40 रुपये मिळणार आहे. पाहिजे आपल्याला बीचा वाटा, बीला इथे किती रे 30 रुपये मिळतात. मग इथं जर एकाला 40 असेल तर बीला किती रुपये मिळतील या पद्धतीनं वाटत झाल्यास, तर 40 × 30 मिळाले किती त्याला, आता 1200 रुपये मिळाले. मग हा फरक पडणार आहे, लक्षात ठेवा. या अनुपातच्या ऐवजी या पद्धतीने वाटप झालं तर मग प्रश्न तोच आहे आपल्याला. सुरुवातीला त्याला नियमानुसार 872 रुपये मिळायला पाहिजे होते, पण चुकीच्या वाटपामुळे मिळाले किती, 1200 रुपये मिळाले. मग फायदा याचाच अर्थ काय, की दोघांमधला तुम्हाला इथं डिफरन्स घ्यायचा आहे. मग 1200 मधनं 872 वजा करू आपण, किती जाणार आहे बघा, तर 1200 वजा 872. मग ह्या 72ला जर मी वरचं 28 दिलं तर 28 दिलं तर किती होणार आहे रे, तर 900 झालं. 900 आणि ते 300, म्हणजे टोटल जी वजाबाकी आहे ती किती असणार आहे, 328 रुपये एवढा त्या बीला काय होणार आहे रे, फायदा होईल.
आणि का होणार आहे ते, कारण या अनुपातच्या ऐवजी या अनुपातात वाटप झाले याच्यामुळे. क्लिअर आहे. तर एक्झाम्पल नीट परत एकदा समजून घ्या आणि आपण काय प्रोसेस केलं आहे, कारण लक्षात ठेवा अशा टाईपचं एक्झाम्पल पोलीस भरतीला तर कधीच विचारलं जाणार नाही. स्टाफ सिलेक्शनमध्ये तुम्हाला आणि रेल्वेमध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारलं जातं. आणि खास करून जास्तीत जास्त हे जे एक्झाम्पल्स असतात खास करून तुम्हाला CGLच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. CGL असेल, CHSL असेल आणि MTS. स्टाफ सिलेक्शनमध्ये पण अशा पद्धतीचं अजून तरी कधी पडले नाही, पण या अपूर्णांकामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. पण या कॅटेगरीचं या टाईपचं एक्झाम्पल स्टाफ GDला देखील कधीही पडलेलं नाही. पण माहीत असावं की आपण जर आलंच तर कशा पद्धतीनं आपल्याला प्रोसेस इथं अप्लाय करायचं. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा तो पण देखील सेम आहे. याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. चुकून अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये वाटप झालेलं आहे तिथं. त्यासाठी सेम तुम्ही व्हिडिओ पॉज करायच्या आधी एक्झाम्पल आपण आत्ताच जस्ट बघितले. सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे तिथं आणि ॲन्सर जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे शोधायचं आहे. मग हा लास्ट एक्झाम्पल बघतोय आपण. काय बघा प्रश्न आपल्याला, तर 702 रुपये गणेश, रमेश आणि नरेश यांच्यामध्ये 1/3, 1/4, 1/6 प्रमाणात वाटण्याऐवजी चुकून 3:4:6 प्रमाणात वाटले गेले तर कोणाला आणि किती रुपये जास्त फायदा मिळेल. म्हणजे इथं बघा उलटं गुणोत्तर दिले. आता इथं वाटायचं होतं अपूर्णांकात आणि वाटलं गेलं कशात, एका नैसर्गिक संख्येमध्ये. त्यामुळे चेंजेस काही करायचे नाहीत आपल्याला. आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला ह्याचा आन्सर काढायचा आहे. फक्त इथं जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारला आहे की एक्झॅक्टली व्यक्ती माहीत नाही आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवा इथं तिन्ही व्यक्तींचं काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला सांगायचं आहे की सर्वात जास्त वाटा कोणाचा आणि किती रुपये असणार आहे. त्यामुळे सेम प्रोसेस करू आपण. पहिला बघा आपण ते नैसर्गिक संख्येचं शोधू आपण आणि त्यानंतर अपूर्णांकाचं शोधूया. नैसर्गिक संख्येचा अनुपात आहे 3:4:6. ठीक आहे. 3, 4 आणि 6. सिक्वेन्स जर म्हणला तर नाव आहेत बघा इथं. गणेश आहे पहिला, परत रमेश आणि तिसरा आहे नरेश. ठीक आहे. गुणोत्तराची बेरीज करून इक्वेट करणार आपण. 6 4 10 3 13 आणि ह्या 13ची जी काही किंमत आहे ती किती आहे रे, तर 702 रुपये. एकाची काढून घेऊ आपण. एकाची किती जाईल बघा, 13 5 65. 65 म्हणल्यानंतर 5 उरले 52 झाले आणि 13 चोक 52. एकाची आली 54 रुपये. आणि इथं बघा सगळं सोडवण्याच्या ऐवजी जास्त करून आपण काय करूया, एक अंदाज घेऊ. तर जर या प्रमाणात वाटलं गेलं तर बघा सगळ्यात जास्त रक्कम जी आहे ती नरेशला मिळाली पाहिजे, कारण 6 रुपये मिळाले ना. आणि जर गुणोत्तराचं वाटप केला सुरुवातीला तर 1/6 आहे तिथं. मग अंश ज्यावेळी लहान असतो आपण काय म्हणतो त्यावेळी सगळ्यात जास्त कमी रक्कम बघा 1/3 ही सगळ्यात जास्त रक्कम असणार आहे. आणि त्या पद्धतीने कंपॅरिझन आपल्याला तुम्हाला तिथं करावं लागेल. आणि मग एकाला जर 54 असेल तर प्रत्येकाचा वाटा आधी काढून घेऊ आपण. गणेश, रमेश आणि नरेश अशा पद्धतीने जर वाटप झालं तर 54ची तिप्पट करूया, तेवढा वाटा गणेशला मिळणार आहे. तिप्पट बघा 150 आणि ते 12 162 रुपये मिळतील कोणाला, तर गणेशला. रमेशला चौपट आहे, 54ची चौपट जर केली 108 आणि 108ची दुप्पट करू परत होणार आहे ती 216. नरेशला 6 रुपये मिळतात, मग एकाला 54 आहे. 6ची किती जाईल बघा, हे 6 पंचे 30 300 आणि वरचं ते 24 324 रुपये मिळते. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं नैसर्गिक संख्येतल्या वाटप केल्यानंतर तिघांना या पद्धतीनं टोटल रक्कम मिळते. आता करूया आपण काय अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये 1/3, 1/4 आणि 1/6. इथलं सेम अपूर्णांकाचं कन्वर्जन करताना लसावी पद्धतीचा वापर करू आपण. लसावी बघितला तर 6 चोक 24 येईल बघा. 24ला 3 पण भाग जातोय. कन्वर्जन जर केलं म्हणजे लसावी आलाय आपल्याला 24. 24ला प्रत्येकानं भागू आपण. काय होणार, 24/3 8, 3 8 24, 4 6 24 आणि 6 त्रिक आपलं 6 चोक 24. ठीक आहे. म्हणजे आता त्यांना मिळणारा जो वाटा आहे तो काय मिळाला पाहिजे होता, 8 6 4 या प्रमाणात लिगली वाटायला पाहिजे होतं, पण आपण वाटले या प्रमाणामध्ये. मग आता काय हे असं सुरुवातीला जे वाटप झाले त्यानुसार त्यांचे हिस्सा काढून घेऊ आपण. सेम 8 आणि 6 14, 14 आणि 4 18 आणि ह्या 18ची जी काही किंमत आहे ती असेल माझी किती, 702 रुपये. एकाची किती जाणार बघा, तर 18 चोक 72 तर नाही करू शकत मी. 18 त्रिक 54 झाले. 54 म्हटल्यानंतर परत बाकी उरेल बघा 16 आणि 162 झालं आणि 18 9 62 असेल. मग एकाला जर 39 रुपये असेल तर पुढं तिघं व्यक्ती आहे असे राहतील, गणेश, रमेश आणि नरेश.
ठीक आहे. एकाला जर 39 असेल आपल्याला पाहिजे गणेश म्हणजे 8चा वाटा काढायचा आहे. 8 त्रिक 24 240 झालं आणि 8 9 72. मग 240 आणि ते 72 जर केला तर किती होते बघा 240 आणि हे वरचं 8 9 72 2 7 4 11 1 म्हणजे हे होणार आहे. गणेशला 312 रुपये मिळतील. मधला असणारे कोण रमेश आहे 6. मग आपल्याला 39ला किती रे तर 6 पट केले पाहिजे. किती होणार आहे बघा 6 त्रिक 18 180 झालं आणि ते 6 9 54. मग 180 आणि 50 जर केला तर 230 आणि वरचं 4 234 रुपये एवढा हा वाटा जो आहे तो कोणाला जाईल रे रमेशला जाणार आहे. आणि लास्ट 39ची चौपट करायची. 39ची जर दुप्पट केला तर ती 78 आणि 78ची परत दुप्पट जर केली मी तर ती असते 156 रुपये. ठीक आहे. अशा पद्धतीने हे वाटप प्रत्येकाचे येते. मग आता आपल्याला कंपॅरिझन पाहिजे काय कोणत्या व्यक्तीला आणि किती रुपये सर्वात जास्त मिळाले. मग इथं बघा सगळ्यात जास्त इथं बघू शकता तर नरेशला 324 मिळाले. मिळायला पाहिजे होते 156 रुपये आणि सॉरी एक्स्ट्रा इथं हे लक्षात ठेवा इकडचं जे आहे हे मूळ वाटा आहे आणि हा चुकीचा वाटा आहे ते समजून घ्या. म्हणजे 156 रुपयाला मिळायला पाहिजे होते मिळाले त्याला 324 रुपये. मग एवढा त्याचा फायदा झाला ना कारण 156 पेक्षा बघा कोणच इथं कमी नाही आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो ह्या नरेशलाच होईल. म्हणजे नरेश ही व्यक्ती तर मला मिळाली नरेश आणि प्रश्न पण काय की किती रुपये एक्स्ट्रा मिळाले. मग 156चं वर जे आपला जे आहे काय करायचे दोघांची वजाबाकी करायचे. 324मधनं 156 मायनस करूया किती होणार आहे बघा हे 14तनं 6 गेले 8 राहिले. परत इथं होणार आहे 31मधनं 15 गेले 16 राहिले. म्हणजेच काय नरेशला सर्वात जास्त वाटा मिळेल म्हणजे त्याचा फायदा जास्त होणार आहे. आणि किती रुपयांचा फायदा होईल रे तर 168 रुपयांचा फायदा होणार आहे. क्लिअर आहे. तर बघा अशा पद्धतीचे जेवढे काही एक्झाम्पल्स जसं तुम्हाला म्हटलं शाब्दिकमधले आपण शाब्दिक एक्झाम्पल्स चालू केले होते लास्ट लेक्चरमध्ये आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण त्यातले बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स बघितले होते. आणि या आजच्या लेक्चरमध्ये त्यामधलेच त्याच कॅटेगरीचे हार्ड लेवलचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने विचारले जातात ते सगळं आपण बघितलेत. आणि याच्यापेक्षाही वेगळं एक्झाम्पल तुम्हाला कधीही या कॅटेगरीमध्ये विचारलं जात नाही. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक एक्झाम्पल्स नीट तुम्ही पुन्हा एकदा सगळे क्वेश्चन्स बघून घ्या. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत खास करून साप सिलेक्शनची जी विद्यार्थी तयारी करतात लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स एवढ्या डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल्स पोलीस भरती असेल किंवा आपली MPSC जरी कंबाईनची जरी एक्झाम असेल तरी देखील तुम्हाला अशा हार्ड लेवलचे क्वेश्चन्स तिथे विचारले जात नाहीत. ह्या पद्धतीची सगळी जी कॅटेगरी आहे हे लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त आपल्या स्टाफ सिलेक्शन असेल रेल्वे असेल किंवा बँकिंगच्या एक्झाम्स आहेत अशा एक्झाम्सनाच या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल नीट बघा आणि अशा विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा पद्धतीमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो हे देखील त्यांना समजून जाईल. ठीक आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपण ह्याच्याच गुणोत्तरामधलेच पुढील टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. टिल देन कीप स्टडींग बी पॉझिटिव्ह अँड